आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आज गुरुवार आहे, त्यामुळे आमच्या इथे जवळच दत्ताचं मंदिर आहे. आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी. दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रदक्षिणा घातली. नंतर घरी येण्यासाठी निघालो. आज होळी असल्यामुळे घरी पुरणपोळीचा स्वयंपाक होता. कणिक तर मळून ठेवलं होतं, पुरणसुद्धा वाटून ठेवलं होतं, फक्त पोळ्या करायच्या राहिल्या होत्या. पुरण भरून छान असा उंडा तयार केला. त्यानंतर बघा पोळी लाटली. तवा तापला आहे, तव्यावर पोळी टाकली. चुलीला छान जाळ लागला आहे. त्यानंतर दोन्ही साईडनी छान पोळी भाजून घेतली तेल लावून. अशा पद्धतीने सर्व पोळ्या केल्या. त्यानंतर इथं कट्टाची आमटीची तयारी केली. एका पातेल्यात तेल, खोबरं, कोथिंबीर, लसूणचं वाटण, गरम मसाला, हळद, काळा मसाला, चवीनुसार मीठ, सगळे मसाले छान परतून घेतले. मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला. त्यानंतर त्यात येळवणी टाकून एक उकळी काढून घेतली. इथं भजी करणार आहे. भजीसाठी बॅटर तयार करून घेतला आहे. कांदा, कोथिंबीर, बेसन पीठ, सोडा, कढईमध्ये छान भजी सोडून घेतले. मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत तळून घेतले. अशा पद्धतीने सर्व पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला. त्यानंतर होळीची तयारी केली. होळीची पूजा सुरू आहे. हळदी कुंकू वाहिलं, नारळ वाढवला, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. ऊस, गवऱ्या, पालापाचोळा गोळा करून छान होळी तयार केली. नंतर सर्वांनी होळीचं दर्शन घेतलं. डोळ्यात दूर चाललाय व्हिडिओ काढण्याची. असा पुरणपोळीचा मेनू होता. अशा पद्धतीने होळी साजरी केली. नंतर दुसऱ्या दिवशी आहे धुलीवंदन. धुलीवंदन म्हणल्यावर धुलवड आपण नॉनव्हेज करतो. इथं मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये गरम मसाला, हळद, मीठ,
खोबरं, कोथिंबीर, लसूणचं वाटण टाकून मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल आणि बारीक चिरलेला कांदा परतून घेणार आहे. त्यामध्ये मसाला लावलेलं चिकन टाकून घेतलं. ते पण छान परतून घेतलं. लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीरचं इथं वाटण करून घेणार आहे. मी आज खरडा चिकन बनवणार आहे. एका कढईमध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल, आपण केलेलं वाटण, एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मसाले छान परतून घेतले. तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये वाफवलेलं चिकन टाकलं आणि मसाला सगळा मिक्स करून घेतला. अशा पद्धतीने खरडा चिकन तयार झालं. आता इथे मी मटण मीठ आणि हळद लावून वाफवून घेतलं आहे. आता आपण मटणाची ग्रेव्ही करणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल, कांदा टोमॅटोची पेस्ट टाकली आहे, गरम मसाला, हळद, मटण मसाला, काळा मसाला, चवीनुसार मीठ, सर्व मसाले छान परतून घेतले. त्यामध्ये थोडासा अळणी रसा टाकून मसाला छान शिजवून घेतला. बघा, मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता हा रस्सा आपण अळणी रश्श्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एक उकळी काढून घेणार आहे. आपला मटणाचा रस्सा तयार होतो. अशा पद्धतीने खरडा चिकन आणि मटणाचा रस्सा तयार आहे. अशा पद्धतीने आम्ही आस्वाद घेतला आणि आमची धुळवड साजरी केली. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.